ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर अख्खं जग उभं आहे, ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर अख्खं पूर्ण जगाचं पोट भरतं, त्या शेतकऱ्यांना तुम्ही जेव्हा अनुदान देता, जेव्हा काही त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याचं ठरवता, तेव्हा त्याला खालच्या पातळीवर ठेवता. आर्थिक बजेट सादर झालं, त्यामध्ये सर्वात कमी बजेट, सर्वात कमी निधी हा शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. एकही बाब हे शेतकऱ्यांच्या हमीभावाविषयी किंवा शेतकऱ्याच्या शेतमालाविषयी ही तरतूद करण्यात आलेली नाही. काळ लोटला, रात्रीचा दिवस झाला, दिवसाची रात्र झालं, पण शेतकऱ्याचा मालाचा भाव हा दिवसेंदिवस जमिनीवर ठेपला चाललो आहे. सोन्याचा माल, सोन्याचा भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, पण आम्ही शेतकऱ्याचे आहो, आम्ही शेतकरी पुत्र आहो, आम्ही शेतकऱ्याचाच पुत्र हा विधानसभेत जाते, शेतकऱ्याचं पुत्र हे लोकसभेत जाते, पण शेतकऱ्याचंच मत व्यक्त करण्यासाठी, शेतकऱ्याच्याच मालाला भाव देण्यासाठी, शेतकऱ्याच्याच मालाचा योग्य लिलाव लावण्यासाठी एकही आमदार कडकडत नाही, ही वास्तव आहे.